मैत्रिणींनो नमस्कार. तब्बल 15 वर्षानंतर शहरी अंगणवाडी अंतर्गत पर्यवेक्षिका म्हणजेच मुख्य सेविका भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. 5 ऑगस्ट 2026 रोजी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या आदेशानंतर हजारो अंगणवाडी सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र या भरतीबाबत काही सेविका आणि मदतनीस यांच्यामध्ये गोंधळ उडालेला आहे. काही मदतनीसांना असं वाटते की 10 वर्ष झालेल्या मदतनीस सुद्धा फॉर्म भरू शकतात, तर ज्या सेविका 2026 मध्ये 51 वर्ष सुरू आहे त्यांना असं वाटते की आपण या भरतीसाठी अपात्र आहोत. मग नेमकं खरं काय? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिकृत आदेशाच्या म्हणजेच GR च्या आधारे जाणून घेणार आहोत. कोणत्या जिल्ह्यातील सेविका अर्ज करू शकतात, कोण अर्ज करू शकते, वयोमर्यादा किती आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, 10 वर्षाची अट आहे काय, आणि सर्वात महत्वाचं या GR मध्ये आणि हायकोर्टाच्या निर्णयामध्ये झालेला गोंधळ पाहूया. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भरती का महत्वाची? तर मैत्रिणींनो, अनेक वर्षापासून शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील अंतर्गत सेविकामधून सुपरवायझरची पदे भरली गेलेली नाहीत. शहरी भागातील पर्यवेक्षकांची असंख्य पदे रिक्त होती, त्यामुळे अनेक सेविकांना पदोन्नतीची संधीच मिळत नव्हती. आता शासनाने सुधारित पात्रता निकष जाहीर करून ही प्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून ही भरती हजारो सेविकांसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. कोण अर्ज करू शकते? तर आजचा सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की या GR नुसार ज्या सेविकांनी 1 जानेवारी 2025 पर्यंत सलग 10 वर्ष नियमित सेवा पूर्ण केलेली आहे त्या अर्जासाठी पात्र असतील, आणि फक्त सेविकाच पात्र असतील. मदतनीसची 10 वर्षे सेवा झाली असेल परंतु त्या अंतर्गत सुपरवायझर भरतीसाठी फॉर्म भरू शकत नाही मदतनीस. म्हणजे सेवा कालावधी हा 1 जानेवारी 2025 तारखेपर्यंत मोजला जाणार आहे. वयोमर्यादा किती? तर आदेशानुसार 1 जानेवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. म्हणजे साधारणपणे 1 जानेवारी 1975 नंतर जन्म असलेले उमेदवार म्हणजे जन्म असलेल्या सेविका या निकषात येतात. हा मुद्दा अनेकांना समजला नव्हता, त्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे. मैत्रिणींनो, तुमची जन्मतारीख जर 31 डिसेंबर 1974 असेल तर तुम्ही या निकषासाठी पात्र नाही, म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. वर GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे की 1 जानेवारी 1975 नंतरच जन्मलेल्या सेविका या पदासाठी पात्र आहेत. त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय? तर या आदेशात स्पष्टपणे संविधानिक विद्यापीठाची पदवी आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. जर तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असेल तरच हा निकष पूर्ण होतो. मैत्रिणींनो, हायकोर्टाचे निकाल लागला त्यामध्ये असं दिलेलं आहे, अंगणवाडी अंतर्गत सुपरवायझर भरती जी होणार आहे त्यासाठी 10 वर्ष सेवा झालेल्या सेविकांना 12वी शैक्षणिक पात्रता लागणार आहे. परंतु या GR मध्ये थोडा सावळा गोंधळ असल्याचे मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे. रुजू झाल्यानंतरच्या अटी काय? तर अनेकांना वाटते की सर्व परीक्षा आधीच पास असाव्या लागतात, पण आदेशात नमूद केल्याप्रमाणे पर्यवेक्षिका म्हणून नियुक्तीनंतर 2 वर्षाच्या आत संगणक अर्हता प्रमाणपत्र व मराठी भाषा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. तसेच हिंदी भाषा परीक्षा 3 वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. सदर पात्रता धारण करेपर्यंत वार्षिक वेतनवाढ व पदोन्नती अनुज्ञेय राहणार नाही. आता अर्ज कधी भरायचा? तर आदेशानुसार ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 7 ऑगस्ट 2026 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत लिंक सुरू झाल्याचे नमूद आहे. म्हणून शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज भरणे अधिक सुरक्षित ठरेल. मैत्रिणींनो, अर्ज भरण्यासाठी चुकूनही मोबाईलचा वापर करू नका. कॅफेमधून भरला तर आणखी सुरक्षित राहील, कारण त्यामध्ये थोडी जरी चूक झाली तरी तुम्ही परीक्षेपासून मुकाल. मैत्रिणींनो, शैक्षणिक पात्रतेचा जो निकष यामध्ये पदवी दिलेला आहे यामध्ये आणखी सुधारणा होऊन नवीन GR येऊ शकतो की 12वी लागेल असा. तरी पण तुम्ही जर पदवीधर असाल तर नक्कीच फॉर्म भरू शकता.
आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले की कोण अर्ज करू शकते, 10 वर्षाच्या सेवेची अट, 50 वर्षाची वयोमर्यादा, पदवीची अट, रुजू झाल्यानंतरच्या परीक्षा, अर्ज भरण्याच्या तारखा. जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मैत्रिणींनो, अशीच अंगणवाडी, महिला व बालविकास विभाग पर्यवेक्षिका भरती आणि शासनाचे अधिकृत अपडेट पाहण्यासाठी सर्वात आधी आपल्या स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील कोणतेही महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. मैत्रिणींनो, ही सुपरवायझर भरती पुढील प्रमाणे कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या विभागासाठी ही भरती राहील आणि ही परीक्षा TCS मार्फत होणार आहे. तर लागा तयारीला आणि यशस्वी व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.